सातपूर परिसरातील शिवाजीनगर तुकाराम गार्डन जवळील विठ्ठल रुक्मिणी श्रीराम रो हाऊसमध्ये आज सकाळी सुमारे 9 वाजेच्या सुमारास एक बिबट्या आढळून आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली। सुरुवातीला हा बिबट्या घराच्या परिसरात शांतपणे बसलेला दिसत होता, मात्र बातमी वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी बघणाऱ्यांची मोठी गर्दी झाली। परिस्थिती तणावपूर्ण असतानाच अचानक बिबट्या घराबाहेरून पडला आणि क्षणात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। जीव वाचवण्यासाठी लोकांनी अक्षरशः पळ काढला। काही वेळ परिसरात पूर्ण गोंधळ उडाल्याचे चित्र होते। घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली। बिबट्याचा अचूक ठाव-ठिकाणा मिळावा यासाठी ड्रोनच्या सहाय्याने शोध मोहीम सुरू करण्यात आली। दरम्यान हा बिबट्या जवळपास 4 तासांपासून वाढलेल्या झाडाझुडपांमध्ये लपून बसल्याची माहिती मिळत आहे। दरम्यान या प्रसंगी नगरसेवक अमोल पाटील, गंगापूर पोलीस पथक आणि वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून बिबट्याला सुरक्षितरित्या पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र बिबट्या सतत जागा बदलत असल्याचे तो अद्याप हाती लागत नाही। दरम्यान वन विभागाने परिसर सील केला असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे। मेरा सुनील कुमार। किधर रहता है? मैं शिवाजी नगर में रहता है, कारवा नगर पीछे। क्या हुआ है? मैं गया सामान लेकर उधर 5वें नंबर पे, मैं रखने गया तब तक मेरे को चलाई पे उसको आवाज़ गया। वो देखा मेरे को आवाज़ देकर, मतलब अपना आवाज़ देकर मेरे इधर भाग के आया, पीछे आया तो तब किधर आया, मैं उधर भाग के गया। सामने पानी मार अंकल था, वो पानी मार रहे थे, तो जो है कि वो भी देखे। क्या देखा लेकिन? है? क्या देखा? वो तेंदुआ की क्या बोलते हैं उसको, बिट्टा क्या बोलते हैं ना, बस यही है। काय नाव आहे तुमचं? माझं नाव प्रकाश रमेश जमदार। काय करता तुम्ही इथं? मी वॉचमॅन करतोय। अच्छा. इथून पाणी मारत गेलो त्या 4 नंबरच्या रूमपर्यंत, तर पाठीमागल्या बाजूला दिसला मला, तो माझ्यावर डरकला। काय होतं ते? बिबट्या होता, पट्ट्याला, आणि जास्त का हाईटवाला नव्हता, छोटा होता, मीडियममध्ये। तो काय असा तंदुरुस्त नव्हता, असं वाटतं मला। त्यांनी काही कुत्रं बित्र काही खाल्लेलं आहे? काही नव्हतं खाल्लेलं, असं लुकलेलं आहे। हा का? हां, त्याला बघून मी घेऊन गेलो, माझ्या अजिबात पूर्ण कापरे झालेले। साधारणतः किती वाजता? स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।